तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6 आणि मी आज जात आहे जिमला. आज म्हणजे मला आता तब्बल 3 महिने झाले जिम चालू करून, जे की मी वजन वाढवण्यासाठी चालू केलेली होती. वजन तर काही तेवढं फास्ट वाढत नाही आहे. 3 महिन्यामध्ये अंदाजे आता 3 kg वाढलेले. तरी प्रयत्न करतोय मी वजन फास्ट वाढवण्याचे. हे आमच्या घरासमोरच मंदिर आहे खंडोबाचं आणि इथं झाडं लावायला चालू आहेत. त्याच थोडासा उशीर झालेला जायला, 6 वाजून गेलेले आहेत. कारण मी आंघोळ करायला थांबलेलो तर मला उशीर झाला. हे अशोक थांबला इथं. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आमच्या मागच्या आठवड्यामध्ये फक्त लेग डेला सुट्टी बसली. एक दिवस काय अचानक उठ वाटलं नाही आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या लेग डेला गावी गेलेलो होतो. तर मी सुरुवातीला जिम लावली होती मार्चमध्ये आणि त्यावेळेस आम्ही कंटिन्युअसली 15 दिवस गेलतात. 15 दिवसाच्या नंतर माझ्यासोबतचे जे 2 जण मित्र होते ते काही आले नाहीत. घ्यायचं का नाव? धोका दिला त्यांनी. तर मग त्याच्यानंतर बरोबर पुन्हा अर्धा महिना मी पण काही जिमला गेलो नाही. नंतर ठरवलं की मी एकटाच जाणार. त्यावेळेस अशोक नव्हता. मग एकटं गेल्याच्या नंतर जवळपास महिन्याभरानं अशोक पण आला. आता मी आणि कम्प्लीट 1 महिना ना. किती 14 एप्रिल पासून मी नंतर चालू केली आणि लगेच पुन्हा 1 महिनाभराने अशोक पण आला. आता आम्ही 2 जण जातोय आणि ते 2 जण आता ते 2 दिवस झाले संध्याकाळच्या टाइमला जायलेत. आता ही आहे आमची सिरसाळ येथील जिम. आमच्या जिममधला सगळ्यात जॉली बाईक हे तुम्हाला कोणासारखं दिसतं? आपल्या क्रिकेट टीममधला सध्या सगळ्यात जास्त जे फेमस आहे 15 वर्षाचा काहीतरी त्याच्यासारखा दिसते लोक. या चालू मला तर सेम तसाच दिसतो. तर आता जिमचा वर्कआउट झालेला आहे आणि मी आणि अशोक आता निघालो घरी. आणि जाताना आम्हाला घ्यायचे फळं. आता फळं इतक्या सकाळी भेटतात का बघायला पाहिजे. भेटतात शिरसामध्ये काही भेटते. 8 वाजलेत म्हणलं भेटणारच आहे. शिरसामध्ये 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मार्केट चालू असते. मार्केट तर उघडलेलं आहे पण आम्हाला जे नियमित ज्या दुकानावर घेत होतात फळं वगैरे ते आलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. आता आम्ही डायरेक्ट घरीच जाणार आहेत आणि घरी जाऊन मग फ्रेश वगैरे होणार, नाश्ता वगैरे करायचा नंतर कोर्टात आणि नंतर कोर्टात जायचंय. फोन कर नंतर पुन्हा, नाही तर तुझं आवडलं तर लवकर. अशोक गेला आता त्याच्या घरी आणि मी माझ्या घरी जातोय. जाऊन वगैरे आवरायचं पटकन आणि उशीर होण्याच्या अगोदर परळीला पण निघायचंय. आणि जमलं तर इकडे एक झाड लावायचंय मला. म्हणजे इथं दरवर्षी झाडं लावतात पण ते टिकत नाहीत, पाणी वगैरे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळं. आपण एकच झाड लावायचं आणि एकच टिकवायचं. बघा त्या 4-8 दिवसामध्ये आणून लावायचं. पाऊस पडला की लगेच. नाश्त्यामध्ये आहेत हरभरे आणि हे थोडेसे मुगत आणि हे एक पेनकोलजरे. काही नाश्त्यात पण मी लई जास्त खात नाही कारण मला अगोदरच जेवणाचा खूप जास्त कंटाळा येते. तर मग स्वतःलाच थोडंसं पुश करतो की वजन वाढवायचंय आणि थोडंसं खावं लागणार आहे. त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता एवढा घेतोय. तरी अगोदर तर हे पण घेत नव्हतो आणि लय कष्ट करावं लागतात असं मला वाटते जेवणासाठी. कारण मला जेवणाची खूप जास्त आवड नाही आहे. हां, जर काही माझ्या आवडीचं असेल, ज्यावेळेस माझा मूड असेल चटपटा गोड वगैरे किंवा बाहेरचं आवडीच्या काही भेटलं, चांगलं वाटलं तर खातोय मी. कारण माझा असं स्वभाव आहे की मला ते असं निवडून खायची सवय. असं म्हणत नाहीत का माणसं की चापून चापून खातात, तर तसं आहे मी. आणि चापताना जर मला जर काही आवडलं तर मग मी ते पोट भरून खातोय. त्यातल्या त्यात मला बिर्याणी तर खूप जास्त आवडते. बिर्याणी खूप जास्त खाते. मी कोल्हापूरला होतो कॉलेजमध्ये, तिथल्या 3 ठिकाणं असे जिथं बिर्याणी मला पर्सनली खूप जास्त आवडतं. जर मी कधी गेलो तर मग तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दाखवेल आणि नक्कीच दाखवेल. मला तिथल्या खूप जास्त आवडतात बिर्याणी.
3 ठिकाणच्या, जे मला आतिक दादा आणि तेजू असताना मला ते ऑर्डर करून देत होते. आणि एक तर काय आतिक दादाच्या घरीच होते, घरी म्हणजे सॉरी घराच्या जवळ होती आणि मी तिथं जाऊन कधी पण खात होतो. आणि बाकी 2 मग ते दोघं जण ऑर्डर करून द्यायचे. जर आता मी कधी गेलो तर नक्कीच दाखवणार. सध्या तरी हा नाश्ता संपून घेऊयात.